मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या पार पडणारं जे मतदान आहे त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे। धारावीमधल्या बस डेपोमधनं ईव्हीएम मशीन वाटपाला सुरुवात होतीये आणि याच मतदान केंद्रावरनं या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। राज्यातील 5व्या टप्प्यासाठीचं मतदान उद्या पार पडणार आहे आणि त्यासाठी तयारी आता जवळजवळ पूर्ण झालेली आहे। आता मी मुंबईतील धारावी परिसरातील या बस डेपोमध्ये आहे, जिथं ईव्हीएम मशीनचं वाटप या ठिकाणी सुरू आहे। जर आपण बघितलं तर पूर्ण मशीन या ठिकाणी चेक केली जाते, ती पूर्णपणे सील आहे। हे सगळं पाहून या ठिकाणी जे निवडणूक अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना या ठिकाणी ही ईव्हीएम मशीनचं वाटप सुरू आहे। खरं तर मुंबईमध्ये जवळपास 6 लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान पार पडणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते। याच ठिकाणी नाही तर इतर ठिकाणी देखील अशाच पद्धतीने ईव्हीएम मशीनचं वाटप सुरू आहे आणि मुंबईत जर आपण बघितलं तर 85 लाखाहून अधिक लोक त्यांच्या मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी बजावणार आहेत आणि त्यामुळे प्रशासन पूर्णपणे सज्ज आहेत। अनेक ठिकाणी खूप सुंदर असे मतदान केंद्र देखील उभारण्यात आलेले आहेत आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा अधिकार त्यांचा हक्क बजवावा। जर आपण बघितलं तर ही देखील ईव्हीएम मशीन्स आहेत, पूर्णपणे सील आहे, त्याच्यावर नंबर टाकण्यात आलेले आहेत आणि वेगवेगळे इन्स्ट्रक्शन्स देऊन या ठिकाणी या ईव्हीएम मशीन्सचं वाटप सुरू आहे आणि अशा पद्धतीने आता मतदान केंद्र आणि प्रशासन पूर्णपणे मतदानाच्या हक्क बजावण्यासाठी सज्ज दिसतंय। कॅमेरामॅन विजय राऊत मी मिकी घई, एबीपी माझा, मुंबई, धारावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।